अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल दक्ष टाइम्स 24 लाईव्ह। आपला चॅनल सबस्क्राइब करून कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा। श्रीगोंदा येथील नामांकित व उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकारी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गोर गरीब व सर्व स्तरातील लोकांसाठी बाह्य रुग्ण तपासणी एकदम मोफत, प्रामाणिक व सेवाभावी स्टाफ, अद्ययावत हॉस्पिटल, 24 तास सेवा, नामांकित तज्ञ डॉक्टरांच्या भेटी अवश्य भेट द्या। डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, हेलिपॅड ग्राउंड जवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा व नगर तालुक्यास मिळाला चेहरा नवा, मतदार संघात फक्त या आमदारांचीच दिसते हवा, याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा मतदारसंघामध्ये आमदार विक्रम पाचपुते यांच्या रूपानं नवीन कोरा करकरी चेहरा मिळाला असून मतदारसंघातील जनमानसांचे ज्वलंत विषय सातत्यानं अधिवेशनामध्ये मांडत आहेत। त्याचप्रमाणे नगर मतदारसंघात देखील आमदार संग्राम जगताप हे आक्रमक आमदार लाभले आहेत। या दोघांनीही सर्वसामान्यांचे व हिताचे प्रश्न विधान भवनामध्ये लक्षवेधीमध्ये मांडल्यानं दोन्ही मतदारसंघात अगदी झोपडीपर्यंत आमदार विक्रम पाचपुते व आमदार संग्राम जगताप यांचीच हवा असलेली दिसून येत आहे। या दोघांनीही नेमके कोणते विषय मांडलेत हे आपण पाहूयात। श्रीगोंदा तालुक्यातील दानेवाडी एक गाव आहे। या गावामध्ये माऊली गावाने नावाचा एक 19 वर्षाचा तरुण हा 7 तारखेला घरातनं बेपत्ता झाल्याची खबर ही घरच्यांच्या लक्षात आली। दुर्दैवाची बाब अशी आहे अध्यक्ष महोदय, आपलं सभागृह चालू असताना 12 तारखेला त्यांच्याच गावामध्ये एका विहिरीमध्ये एक अर्धवट शव सापडलं होतं। त्या ठिकाणी धड आणि एक पाय सापडला होता आणि सभागृह चालू असल्यामुळे सुदैवाने मी त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादाजी पवार साहेब यांच्या कानावरती हा विषय घातला। त्यांनी तात्काळ पोलीस खात्याला अलर्ट केलं आणि त्या ठिकाणी नगर जिल्ह्याचे SP यांच्याशी बोलणं झालं। अध्यक्ष महोदय, खरं तर पोलीस खात्याचे मी विशेष आभार मानतो। माझी सभागृह माध्यमातून विनंती आहे की मध्ये सुद्धा या सभागृहात चर्चा झाली, OTT प्लॅटफॉर्म्स वरती दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी, त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून जे स्थानिक गुंड आहेत यांचा जो काही मोठा उहापोह होतोय, हा सगळ्याचा परिणाम आमच्या तरुण मुलांवरती होतोय आणि त्यांना खून काहीच वाटत नाहीये। म्हणजे तपास चालू असताना अध्यक्ष महोदय हे दोन्ही आरोपी पोलिसांबरोबर होते। त्यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली की त्यांचा मुलगा मित्र सापडत नाहीये आणि दुसऱ्या दिवशी 15 तारखेला अध्यक्ष महोदय तिसऱ्या दिवशी त्याचं उर्वरित अर्धशव म्हणजे एक मुंडकं, 2 हात, 1 पाय एक दुसऱ्या विहिरीमध्ये टाकला गेला होता। अध्यक्ष महोदय, हे सापडलं नसतं तर ही घटना कधी समोर आली नसती। याच्यावर काहीतरी सदस्यांनी दिलेली माहिती गंभीर आहे, त्यामुळे त्याची सखोल चौकशी करून उपाययोजना करावी। म्हणजे अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये ADB, हॅम आणि हुडकोच्या अंतर्गत 3 मोठे रस्त्यांची कामं हे मागच्या पंचवार्षिक मध्ये सुरू झाली। म्हणजे मागच्या 5 वर्षाला आमच्या सरकारला दोषी ठरवलं जातं, पण या 5 वर्षातला काही काळ की अर्ध्यापेक्षा जास्त काळ ज्यांनी आज ठराव आणलाय हे त्या सत्ताधारी पक्षामध्ये होते। त्यामुळे अनेकदा आपण पाहतो की काम करत असताना अनेक वेगवेगळ्या गोष्टी घेतल्या जातात। आता आमच्या सरकारच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचं ज्या ठिकाणी त्यांना पकडलं गेलं होतं अशा संगमेश्वर आणि तुळापूरला उत्तम असा निधी मंजूर झालेला आहे आणि मला खात्री आहे की सरकारच्या माध्यमातून आमच्या पेडगावला ज्या ठिकाणी धर्मवीर गड आहे याला सुद्धा सरकार निधी उपलब्ध करून 100% देणार आहे। आपला बराचसा भाग हा ऊस उत्पादक शेतकरी आहे, माझ्या मतदारसंघातला बरेचसा परिसर हा ऊस उत्पादक शेतकरी आहे आणि केंद्र सरकारने FRP आणली आणि त्याची उत्तम अंमलबजावणी राज्य सरकारच्या माध्यमातून झाल्यामुळे नक्कीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कुठतरी आज फायदा होतोय। मागच्या काही महिन्यांपूर्वी आपण पाहिले होते कांद्याची अवस्था खूप बिकट होती, पण अलीकडच्या काळामध्ये कांद्याला भाव थोडेसे चांगले मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे। तसं पाहिलं तर आमची ही सगळी काळी माती ब्लॅक कॉटन सॉइल आहे, पण या ठिकाणी सुद्धा कांद्याचं उत्पादन या वर्षी मोठ्या प्रमाणावरती होणार आहे। त्यामुळे नक्कीच याची चिंता सुद्धा आपल्याला झाली पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे बाजारभाव हे पडू शकतात, याला संरक्षण कसं देता येईल। मला खात्री आहे की सरकारच्या माध्यमातून नक्कीच आपण चांगली उपाययोजना करण्याचा प्रयत्न करू। आता माझ्या मतदारसंघामध्ये कुकडी प्रकल्प आहे, घोड प्रकल्प आहे, याची आस्थारीकरणाची आता कामं चालू आहेत। मी त्या ठिकाणी जलसंपदा मंत्र्यांना विनंती केलेली आहे। ही आस्थारीकरणाची कामं होत असताना ही कामं खूप आधी झालेली आहेत। म्हणजे आता जर पाहिलं आपण तर छोटे छोटे जे कॅनल्स असतात, चारे असतात, पोटचारे असतात, आता माझ्या मतदारसंघामध्ये कुकडीचं आवर्तन सुटलेलं आहे अध्यक्ष महोदय। आज शेतकरी आपापसात भांडायला लागलेलं आहे
पाण्याचं नियोजन होऊ शकत नाहीये. पाण्याची चोरी मोठ्या प्रमाणावर होतीये. 4 जण चोरी करतात आणि 400 जण त्या ठिकाणी वंचित राहतात. याला कुठेतरी आपल्याला मार्ग काढावा लागणार आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे. जितकं आज सरकार महत्वाचं आहे की सरकारमध्ये सत्ताधारी पक्ष जेवढे काम करत असतात त्याचबरोबर अधिकाऱ्यांचं कामही तितकंच महत्वाने होणं गरजेचं आहे. त्यामध्ये आज FDI इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये होतीये. जर ही इन्व्हेस्टमेंट आपल्याला खालीपर्यंत घेऊन जायची असेल तर या अधिकाऱ्यांनी तेवढ्या सक्षमपणे काम करणं गरजेचं आहे. त्या वेगाने अधिकाऱ्यांनी काम करावं लागणार. मी कोणत्या अधिकाऱ्यांना दोष देत नाही. हे होत असताना अधिकाऱ्यांना सुद्धा सक्षम पद्धतीने कसं काम करता येईल, त्यांचे अधिकार कुठे वाढवता येतील, कुठे त्यांना मर्यादा येते, याच्यावरती सुद्धा आपल्याला काम करावं लागणार आहे. आज याच्यावरती मार्ग काढणं गरजेचं आहे. आम्ही फर्स्ट टाइमर आहोत, आम्हाला अनुभव नाहीये. लहान तोंडी मोठा घास असेल, पण हे आम्ही शिकायचं का या सभागृहातनं, हाही कधी कधी प्रश्न तयार होतो. आणि माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 650 हेक्टरवरती एक नवीन MIDC प्रस्तावित त्याचं कामही शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे. कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे. फक्त HPC होत नाहीये. मग आता याला जबाबदार कोण? याला जबाबदार सरकार आहे की सरकार बरोबर असणारी ही अधिकाऱ्यांची प्रणाली आहे? याच्याकडे आपण थोडंसं अध्यक्ष महोदय लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्हाला सुद्धा जेवढं विरोधकांना संधी मिळते तशी संधी कशी मिळू शकेल याच्याकडे सुद्धा आपण लक्ष केंद्रित. पोलीस जे प्रमुख आहेत त्या पोलीस स्टेशनचे, किरण शिंदे जे PI आहेत, या सगळ्या लोकांकडे कुठेतरी याच्यावरती हलगर्जीपणा झाला. आणि जर ते कुटुंब पुढे येत नसेल तर त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने पुढे यायला पाहिजे होतं. तो गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. एखाद्याचा मृत्यू होतोय तरी देखील पोलीस पाहतात की कुणी पुढे येत नाही. का येत नाही याचं देखील कारण तपासलं पाहिजे. आणि जर कुणी येत नसेल तर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे, शासनाला विनंती आहे अध्यक्ष साहेब, की याच्यामध्ये ह्या सगळ्या लोकांवर मोठी कारवाई झाली पाहिजे. गो तस्करी करणारे लोक वारंवार तस्कऱ्या करतात तरी त्यांच्यावरती नवीन कायदा तयार झाला पाहिजे की याच्यावर सुटल्यानंतर देखील मंत्री साहेब सुटल्यानंतर याचा जामीन झाल्यानंतर सुद्धा त्याच्यावर गो तस्करीचा गुन्हा दाखल झाला. म्हणजे 18-20 केसेस याच्यावरती आहे. म्हणून शासनाने या केसच्या बाबतीमध्ये व्यक्ती लक्ष द्यावं. एक विशेष सरकारी वकील याच्या बाबतीमधला नेमावा या केस करता की जेणेकरून त्या कुटुंबाला न्याय मिळेल. आणि एक कुठेतरी या गो तस्करी करणारे लोक जे आहेत वारंवार जे गो तस्करी करतात याच्यावरती येत्या पुढील काळातही आमदार संग्राम जगताप व आमदार विक्रम पाचपुते हे सोयीत समोर न ठेवता जनहित डोळ्यासमोर ठेवून कारभार करतील अशीच अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करत आहे. आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथे थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. द टाइम 24 लाईव्ह, श्रीगोंदा.